वहिनी, व्यंकट भाऊजी, काका काका जाऊ. अक्षतचं घर आहे. श्रीकला, ती पोथी माझ्यासाठी अतिशय महत्वाची. ए व्यंक्या, तुम्हा सगळ्यांना मी घराबाहेर काढलं. आज माझा ह्या श्रीकलाचा बदला पूर्ण झाला. एक एक दिग्रस्कराला रस्त्यावर आणलं मी आज. अरे तीच लायकी आहे तुमची. पुन्हा ह्या उमऱ्याच्या आसपास फिरकायचं नाही. सांगून ठेवते. कसलं कसलं भयंकर स्वप्न होतंय. मला माहिती, तू मला सावध करायला आलास. गोपाळच्या वेळेस पण सावध केलं होतंस. दुर्दैवानं मी काही करू शकले नाही. पण या वेळेस असं नाही होणार. माझा जीव गेला तरी बेहत्तर. पण त्या श्रीकलेची कुठली चाल मी चालू देणार नाही. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. अहो, चहा घेणार का? नाही, नको. सकाळपासून 7 वेळेस घेऊन झाला. हो का? म्हणजे आता तुमचं डोकं दुखायचं थांबलेलं दिसतंय. हो मग, विंजे सरकार आहे आम्ही, एकदम मजबूत. थोडस दुखत होतं, पण आता एकदम ओके. चांगलंय. विठुरायाची कृपा म्हणायची. विठुरायाची कृपा?
अहो आम्ही पर्वतासारखे खंबीर आहे म्हणून. हो मग आताच तुम्ही पण मला सांगा, काल आई आपल्या खोलीत आली होती तेव्हा ती काही महत्वाचं बोलत होती का तुमच्याशी? नाही म्हणजे मी आली आणि तिने विषयच बदलला. नाही नाही, सासूबाईंना कोणाची भीती विषय बदलायला? त्यांनी काही विषय नाही बदलला. नाही का? मग काय म्हणत होती आई? काही नाही, आमच्या तब्येतीची चौकशी करत होत्या. कारण आम्ही कुलते एक जावई बापू आहे ना या घरातले म्हणून. हो मग उगीच माझी आई तुम्हाला तामणगावचे राजहंस नाही म्हणत. पटलंय ना तुम्हाला? पटलंय ना? हो मग. हा. पण अजून काही म्हणत होती का आई? नाही म्हणजे तुम्हाला सूचना वगैरे दिलाय का? नाही नाही, फार काही नाही. त्या म्हणाल्या की श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका. आईला ना काय झालं काही कळतच नाही. ती विचित्र वागते. तिच्या नादाला लागली ना तेव्हापासून अशी वागते. काय बडबडते? मला ना वैतागच आलाय आईचा. कशी वागते ती त्या श्रीकलेशी? काय वाईट केलंय तिने तिचं? नुसती आपली श्रीकलेला बोलत असते. हे ना कुठेतरी थांबायला हवं आता. हो 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 हो, अगं पण तू विषय वाढवू नको. मी नाही विषय वाढवते, तुमच्या सन्माननीय सासूबाई विषय वाढवताय. मी आता जाते आणि त्या विषयाला पूर्ण विराम देऊन येते. थांबा. मोठे बाई, बरं झालं तू आलीस. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. अगं मला पण तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मोठे बाई, मला पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आत्या, असं काय बघताय दोघी जणी? महत्वाचं सांगायचंय. मी आधी सांगू का मोठे बाई? हा बोल बोल बोल. कुठली महत्वाची गोष्ट आहे? हा ते ना नाश्ता तयार आहे. तुमच्या दोघींना बोलवलंय. ही तुझी महत्वाची गोष्ट? हा मग आता पोटापेक्षा काही महत्वाचं असतं का? चल बरं इंदू, मोठे बाई चला ना, दोघी घास घास खाऊन घे. पुन्हा जर असा आचरटपणा करशील ना तर उरलेले दात पाडून टाकीन तुझे. नाही नाही, चुकलं. म्हणलं दोघी सासू सोना एवढ्या गोड गप्पा मारत्यात, जरा गंमत करावी. पुढच्या वेळेला जरा वेळ काळ बघून गंमत करत जा. पण करत जा. लई रडलीस करिश्मा ताई वेळेस. कुठे ती कार्टी? तिला पण दे थोडासा नाश्ता. ती कोठी घर साफ करती. म्हणली समद काम झालं की मग खाय. हा चांगले. तू हो आत्या, पुढं आम्ही येतो. हा, अन्न थंड झाल्यावर चांगलं नाही लागत. इंदे, चल बाई चल, नाही तर बोलून बोलून डोकं गरम करेल ही. चला. चल, नाही माझं झालं खाऊन. आता तुम्ही दोघे खा, मी करिश्माला मदत करून येते. चल. काय आपण गेल्याशिवाय जाणार नाही. चला. हा चला लवकर चला. बरं, आज सगळ्यांच्या आवडीचे दही धपाटे केलेत बरं का नारायणीनं. आणि हो आदू, कारळाची चटणी केली. गोपाळाला खूप आवडायचंय ना दही धपाटे. श्रीकला, तुझ्या पोटात आता गोपाळचा अंश वाढतोय की नाही? मग असं सारखं रडत राहिलीस
तर रडका गोपाळ येईल ना. आणि आम्हाला नकोय बाई असा रडका गोपाळ. डोळे पुस बर. शाब्बास. आणि गोपाळला आणि तुला दोघांनाही आवडतात की नाही धपाटे? मग आज दोघांच्या वतीने तूच खा. सगळ्यांचं खाऊन झालं की मी खाते ते. श्रीकला, मनाने किती चांगली आहेस बाळा तू. ताई, तुम्ही सगळ्यांना धपाटे वाढता का? मी बघते पुढचं. श्रीकला, आज तूच वाढ. नारायणी, अगं तिला कशाला काम करायला सांगतेस? नाही पण आज करावीच लागेल. अगं पण काकू, मला तुझी काळजी समजते. अशा अवस्थेत तिला काम सांगायला नको हे कळतंय मला. पण आपल्या घरातल्या काही लोकांना असं वाटतं की श्रीकलेच्या हातचं काही खाऊ पिऊ नये. आणि अशी सूचना पण देण्यात आली. काय बोलतीस तू नारायण? काका, जे कळलंय ना तेच बोलते. अगं पण असं कोण म्हणलं? घरातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बोलली. नारायणी, हे असं बोलण्याचं कारण? ज्या बोलल्या त्यांनाच विचारूया ना आपण. मोठ्या बाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रसकर. आणि त्यांच्या लाडक्या सुनबाई इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर ह्या बोलतात. आईच्या वागण्याचं मला काही आश्चर्य वाटत नाहीये. पण इंदू, तू अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं ग. एकीकडे कीर्तनात एवढे उपदेश देतेस आणि दुसरीकडे इतक्या खालच्या पातळीचं वागतेस. लाज नाही वाटत तुला? जास्त बोलशील ना तर इकडचं थोबड तिकडं करून ठेवीन. तुला दुसरी येतं काय गाई?
नारायणी शांत हो. काका कशी हो मी शांत? एक बाई दुसऱ्या बाईला त्रास देते, तिचा अपमान करते, नाही बघवते मला. ये पा, तुला ज्या गोष्टीतलं कळत नाही ना, उगाच त्यामध्ये बोलू नकोस. वहिनी अहो हे सगळं काय चाललंय हो तुमचं? आणि तुम्ही आता का वागताय अशा? अहो ही श्रीकला आपली सून आहे, आपली सून. का नाही पचनी पडत आहे तुमच्या आई? अहो मोठे भाई, माझ्या गोपाळची बायको आहे ती. हे कधीच स्वीकारणार नाही आहात का हो तुम्ही? वहिनी आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला. आता अशा गप्प बसू नका. काय जे एकदा तुमच्या डोक्यात सुरू आहे ना ते एकदा सांगून टाका सगळ्यांना. व्यंकट भाऊजी, ही आपली नारायणी मूर्खासारखं बोलतीये. पण तुम्ही कशाला चिडताय माझ्यावर? हो, नारायणी ऐकते आणि समज वेगळाच करून घेते आणि मग हे असा गोंधळ होऊन जातो. म्हणजे जरा गैरसमज झालाय तिचा. आई अगं आता तरी खरं बोल. उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नको नेऊ. नारायणी, तुला ना एक मुस्कटातच दिली पाहिजे. तुझं लेकरू सुद्धा आता 8 वर्षाचं झालं, त्याला पण अक्कल आली, पण अजून तुला अक्कल येई ना. अगं बाई, आई आहे मी तुझी, मी कशाला तुझ्याशी खोटं बोलीन? हा, आई तू यांना श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका असं नाही म्हणाली? हा म्हणाले. त्याचं काय आहे व्यंकट भाऊजी? का जावई बापू इकडची काडी तिकडं करत नाही. काही काम करत नाही, सगळी कामं दुसऱ्यांना सांगतात. श्रीकलाला पण सांगतात. त्यात श्रीकला नवी, ती सगळी कामं करते. श्रीकला पोटुशी आहे, आता तिने रेस्ट घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. शकू, हे मी सांगितलं तर माझं काही चुकलं का? आई तू ना, मी ना काय, काल आम्ही कीर्तनाला जात होतो तेव्हा तू आणि इंदूनी श्रीकलाची पिशवी चेक नाही केली? हा, म्हणजे ती जड आहे का, किती जड आहे ते पाहायला. अगं आई किती खोटं बोलशील.
काल ती बिचारी सांगत होती की पिशवीत फक्त पाण्याची बाटली आणि पोथी आहे म्हणून, तरी तुम्ही दोघींनी तिची पिशवी चेक केली. श्रीकला, हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी? बाबा बाबा मला घरात भांडणं नको होती म्हणून मी अगं, म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का आता तू? मोठे भाई, माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं तुम्ही.